इंडिया 26 पेपर लीक कन्फर्म बाय इंटेलिजन्स ब्युरो. हा व्हिडिओ एनटीए स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे काय तुमचे फ्रेंड्स वगैरे असेल नीटची एक्झाम देणारे आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नीटची एक्झाम नाही का 3 मे रोजी झाले होते. त्याच्या एक्झॅक्ट 2 मे रोजी एका दिवसाआधीच पेपर लीक झालेला होता. तर एका राजस्थानमध्ये नाही का काही कोचिंग इन्स्टिट्यूट आणि करिअर काउन्सिलरकडे नाही का 300 गेसेस क्वेश्चन सेट पोहोचला होता. त्याच्यामध्ये 3 मे रोजी आपल्याला सेम टू सेम 140 क्वेश्चन सेम दिसलेले होते. सेम टू सेम ते क्वेश्चन होते. आता ही गोष्ट जी झालेली होती ही एनटीएकडे पोहोचली 7 मे रोजी. 7 मे रोजी ज्या दिवशी एनटीएला ही माहिती पोहोचली तिथून नाही का इंटेलिजन्स ब्युरो कडून नाही का राजस्थानमध्ये नाही का ही नोटीस जाती डीजीपी पर्यंत ही सर्व माहिती पोहोचली जाते. तिथून नाही का डीजीपी जे करिअर इन्स्टिट्यूट आणि काउन्सिलर वगैरे आहेत त्यांच्याकडे कोचिंग वगैरे त्यांच्याकडे नोटीस पाठवली. तिथून नाही का एक क्लू सापडतो की त्याच्यामध्ये नाही का करिअर काउन्सिलर म्हणून असतो शेखरकर म्हणून, तो याच्यामध्ये सापडतो. त्याला नाही का अरेस्ट करतात आणि कस्टडीमध्ये घेतात. तिथून नाही का 13 जणांचं कनेक्शन सापडतं. कस्टडीमध्ये घेतल्याच्या नंतर मग त्या 13 जणांना अरेस्ट केल्याच्या नंतर तिथून समजतं की हा पेपर नाही का लीक देहरादून पर्यंत झालेला आहे. आता सध्या तर एनटीएनं सांगितलेलं आहे की हा मार्च लेवल पर्यंत पेपर लीक झालेला असेल तर पेपर रिलीट होऊ शकते. मार्च लेवल पर्यंत नसेल हा झाला पेपर लीक तर रिलीट होणार नाही. तर आता एनटीए कडून ही माहिती आपल्याला सध्या अपडेट भेटलेला आहे. असेच नवीन अपडेटसाठी नाही आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करा गाईज. बाय बाय.